क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. IPL 2026चे 57 सामने होऊन गेले आणि आजचा 58 सामना पंजाब सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये धर्मशाला येथे आज संध्याकाळी होतोय. दोन्ही संघांनी सुरुवात चांगली केली होती, मात्र मुंबईने तर प्रचंड गटांगळ्या खाल्ल्याच. पण मागच्या आठवड्यापर्यंत जे पंजाब सुपर किंग्स क्रमांक 1 वर होतं ते आता चौथ्या क्रमांकावर गेले. मुंबई इंडियन्स तर ऑलमोस्ट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेरच पडलेला आहे. पण या आठवड्यात काही गोष्टी कमालीच्या चमत्कारिक म्हणता येतील अशा झाल्या. चेन्नई सुपर किंग्जला संधी निर्माण झाली. आत्ता बंगळुरू, गुजरात, हैदराबाद आणि पंजाब ही 4 संघ प्लेऑफमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. तर चेन्नई आणि सनरायझर हैदराबाद, कोलकाता ह्या दोन संघाला बऱ्यापैकी संधी निर्माण होऊ शकते. राजस्थान रॉयल्स सुद्धा अजून शर्यतीतून बाहेर पडला नाही, म्हणजे राजस्थान रॉयल्सला बऱ्यापैकी चान्सेस आहेत. KKRचं कदाचित थोडं मुश्किल वाटतंय, पण चेन्नईला मात्र बऱ्यापैकी संधी आहे. बंगळुरू आणि गुजरातचे फक्त 2 सामने राहिले, तर बाकीच्या संघाचे काहीचे 3 सामने राहिलेत. पण या आठवड्यात प्लेऑफच्या दृष्टीने नक्कीच चित्र क्लिअर होईल. आत्ता तरी असं म्हणता येईल की रॉयल चॅलेंज बंगलोर, गुजरात टायटन्स, सनरायझर हैदराबाद, पंजाब सुपर किंग्ज हे आणि चेन्नई, राजस्थान रॉयल्स ही 6 संघ तरी प्लेऑफच्या दृष्टीने बऱ्यापैकी आपली वाटचाल करत आहेत. अजून एकाही संघाने प्लेऑफमधलं आपलं स्थान पक्क केलंय असं म्हणता येत नाही. आणि हे क्रिकेटची अनिश्चितता आहे, जी नेहमी म्हटलं जाते की क्रिकेटची अनिश्चितता काय, तीही अनिश्चितता हेच असते. पण या IPL मध्ये भारतीय संघाच्या दृष्टीने जर विचार केला तर काही हिरे सापडलेत. वैभव सूर्यवंशी बद्दल बोलता येईल. मुकुल तिवारी एकच सामना खेळला, त्याच्यानंतर त्याचं फारसं काही चर्चा झाली नाही. पण यशस्वी जयस्वालवर वारंवार संघात आत बाहेर केवळ T20ला अजून त्याला परमनंट मेंबर केलं नाही. तो सुद्धा बऱ्यापैकी दावेदार आहे. यंग प्लेअरचं तर आपण बोलू, पण मला खास कौतुक करावं वाटतं रोहित शर्मा, भुवनेश्वर, विराट कोहलीने काल केवळ 55 बॉलमध्ये शानदार शतक केलं आणि आपल्या संघाला 6 विकेट राखून जिंकून दिलं. भुवनेश्वर पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. रोहित शर्मा जेव्हा खेळला संघासाठी त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हणजे वय हे फक्त एज इज जस्ट लाईक अ नंबर असं म्हटलं जातं, ते खोटं नाही. हे मुलं ह्या महान खेळाडूने सिद्ध केलं. दुर्दैव आपल्या निवड समितींना का यांना संघाच्या बाहेर काढा वाटलं, हा यक्ष प्रश्न क्रिकेट रसिक म्हणून मनाला खूप सतावतो. मला नेहमी आठवतो मोहिंदर अमरनाथचं निवड समितीचं कधीही पटलं नाही. मोहिंदर अमरनाथ जाहीरपणे बंच ऑफ जोकर्स असं क्रिकेट समितीला म्हणायचा. आणि मला सुद्धा असं बऱ्याचदा वाटतं की हे निवड समितीचे सदस्य असतात, कदाचित त्यांना जी ती संधी त्यांच्या उमेदीच्या काळात मिळाली नसती, तो काही प्रमाणात सुरू होतात का काय असं त्यांचं वागणं असतं. पण एकूणच भारतीय संघाच्या T20ला किंवा T20च्या प्रवासाला कुठेही ब्रेक लागणार नाही असं आशादायक चित्र या IPLच्या माध्यमातून तरी दिसते. गोलंदाजीत मात्र बऱ्यापैकी आपल्याला विचार करावा अशी परिस्थिती आहे. जसप्रीत बुमराह अजून किती वर्ष खेळेल हा प्रश्न आहेच. हर्षदीप सिंग प्रचंड महागडा ठरतो. प्रसिद्ध कृष्णा इज नॉट अ रेग्युलर मेंबर ऑफ टीम क्रिकेट इंडिया. त्याच्यामुळे दीपक चहर सतत दुखापतीमुळे हातबाहेर असतो. कुलदीप यादवलाही तसंच होतं. यजुवेंद्र चहल तर ऑलमोस्ट बाहेरच पडला समजा. एकूणच काय तर गोलंदाजी हा मात्र भारतीय संघासाठी नक्कीच मोठा प्रश्न आहे. यष्टीरक्षक ढिगाने गोळा व्हायला लागलेत. संजू सॅमसन आहे, जितेश शर्मा आहे, ध्रुव जुरेल आहे, ऋषभ पंत कधी काळी कॅप्टन्सीच्या पदापर्यंत दावेदार असलेला माणूस आज T20 संघाचा सदस्य नाही. आणि जेव्हा त्याला घेतलं त्याने T20मध्ये इव्हन आत्ताही
लखनौ सुपर जायंटमध्ये त्याला घेऊनही त्यांनी संघासाठी विशेष भरीव योगदान दिलंय असं म्हणता येत नाही. त्यामुळे T20च्या फॉर्मॅटमध्ये सध्या तरी ऋषभ पंतला स्थान मिळेल असं काही वाटत नाही. संजू सॅमसन या नावाच्या सगळ्यात पुढे आहे आणि एकूणच त्यांनी ज्या पद्धतीत या IPL मध्ये सुद्धा हा शब्दावर मी मुद्दाम जोर दिलाय, कारण त्यांनी वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या 4 सामन्यात एक हाती सामने जिंकून देऊन तो मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे सिद्ध केलेलंच होतं. अर्थात मी नेहमीच म्हणतो आणि मी हेही सांगतो की मी क्रिकेट पंडित नाही, पण IPLची कामगिरी म्हणजे T20च्या इंटरनॅशनल सामन्यातली कामगिरी नाही, त्याचा काही संबंध नसतो. IPLमध्ये खेळणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतातच असं अजिबात म्हणता येत नाही. बोथ ट्रॅक्स आर टोटली डिफरंट. एकूण काय तर आता या आठवड्यात किंवा पुढच्या रविवारपर्यंत प्लेऑफचं स्थान किंवा प्लेऑफच्या 4 संघ नक्कीच झाले असेल, कारण आता काही संघाची 12 झालीत, काहीचे 11 झालेत. एकूण 14 सामने आहेत, 70 सामने आहेत टोटल. त्याच्यातले सेमीफायनल फायनलचे सर्व सोडले तर आता या आठवड्यात प्लेऑफच्या दृष्टीने बऱ्यापैकी कन्फर्मेशन आपल्याला मिळेल. पण मला तरी असं वाटतं की श्रेयस अय्यरच्या संघाने यावेळेस IPLमध्ये आत्तापर्यंत त्यांनी जी सुरुवात छान केली होती, नंतर ते लागोपाठ 6 सामने पराभूत झाले. त्यानंतर अक्षर पटेलच्या संघाने बऱ्यापैकी हे यश मिळवलं. चेन्नई सुपर किंगनी लागोपाठ पराभवाचे धक्के सोसल्यानंतर विजयाचा मार्ग पकडला आहे. कोलकाताचं जरा चित्र कठीण आहे, पण सध्या तरी पंजाब सुपर किंग, रॉयल चॅलेंज बंगलोर, गुजरात टायटन्स, सनरायझर हैदराबाद आणि राजस्थान रॉयल हे संघ मला प्लेऑफमध्ये नक्की असतील असं आत्ता वाटतंय. क्रिकेट हे नेहमीच अनिश्चितीचा खेळ आहे म्हटलं जातं. चेन्नई सुपर किंग्स यापैकी एका नावाला बाजूला सारून अंतिम 4 जणांत आपलं नाव आणेल का, हा मनोरंजनाचा किंवा औत्सुक्याचा प्रश्न आहे. ऋतुराज गायकवाडने कर्णधार म्हणून अत्यंत सुंदररित्या आपली जबाबदारी पार पडली. महेंद्रसिंग धोनी या IPL मधून अजून तरी दिसला नाही, कदाचित त्याची ही शेवटची IPL असं म्हटलं जाते. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून मुंबई संघाला काहीही योगदान दिलं नाही. आत्ता तर त्याचं आणि मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटचं काय बिनसलं हे त्यांनाच माहीत, पण कर्णधार म्हणून तो कुठे दिसत नाही. आणि त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीज ज्याबद्दल नेहमी चर्चा होत जाते, त्यावर दुर्दैवाने जास्त आणखी फोकस होतोय. हे कुठल्याही खेळाडूसाठी शुभ लक्षण नाही. हार्दिक पांड्याच्या क्रिकेटचा ऱ्हास व्हावा हे कुठल्याही क्रिकेट प्रेमीला वाटत नाही, कारण तो अत्यंत नैसर्गिक गुणवत्ता असलेला अष्टपैलू खेळाडू आहे. T20 फॉर्मॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं असतं, खूप मोठं असतं. संघासाठी एक ते आधारस्तंभ टाईप असतात. त्यामुळे हार्दिक पांड्याने अजूनही त्याच्याकडे 3-4 वर्षाचा खेळ आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने प्रचंड संघर्ष करून आज स्वतःला म्हणजे भारतातल्या श्रीमंत खेळाडूपैकी एकात आणले. त्यांनी ते जुन्या दिवसाची आठवण ठेवून गरिबीला लाजू नये आणि श्रीमंतीने माजू नये असं म्हणतात. तर हार्दिक पांड्याने थोडं आपल्या इतर अवगुणाला कंट्रोल करावं, कारण त्याचं भारतीय संघात असणं खरोखरच खूप महत्त्वाचं असेल. मला मनापासून वाटतं की हार्दिक पांड्याने स्वतःच्या खेळावर लक्ष द्यावं. इतर गोष्टी होतच राहतात. श्रेयस अय्यरला आता तरी भारतीय संघाच्या किमान T20 फॉर्मॅटमध्ये तरी सन्मानाने स्थान मिळावं, कारण त्यांनी भले शेवटचे काही सामने पंजाब संघाचा पराभव जरी झाला असेल, पण श्रेयस अय्यरने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या नेतृत्व शैलीने भल्या समालोचकांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. ऋतुराज गायकवाड बद्दलही असं म्हणता येईल. ऋतुराज गायकवाडकडे अजून भरपूर काळ आहे. ऋतुराज गायकवाड नक्कीच भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, राजकारण झालं नाही तर. कारण भारतीय क्रिकेट संघात
आणि राजकारण याचं फार जवळचं नातं आहे. एकूणच IPLच्या आता ह्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना पहिले 4 संघ कुठले असतील? मी माझं मत मांडलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा. आणि नेहमीचाच आपुलकीचा, हक्काचं मागणं या चॅनलवर आपलं प्रेम असंच वाढतं राहू द्या. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छेच्या जोरावर आपल्या चॅनलने 6 महिने येत्या 19 तारखेला आपल्याला 6 महिने पूर्ण होतात आणि आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून, YouTubeच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून खूप काही समाजासाठी उपयुक्त योगदान देणारं कार्य करायचं आहे. त्यासाठी तुमच्या शुभेच्छा, तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं असणार आहे. विनंती आहे, हक्काचा माणूस म्हणून तुमच्यावर विनंती करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा एवढंच की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम होते ना, होणारच. आपणच कारणीभूत आहे. आपण शहरात सिमेंट काँक्रिटीकरणाच्या नावाखाली मोठी-मोठी झाडे काढली. त्यामुळे पुण्यात आता मला 29 वर्ष पुण्यात झाली येऊन. हा सर्वात दाहक उन्हाळा मला तरी वाटला. किमान एक झाड सगळ्यांनी लावावं इतकंच आवाहन या व्हिडिओच्या शेवटी करतो आणि थांबतो. धन्यवाद.